तर राम शेतकरी मित्रांनो, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये हार्वेस्टरची वाट पाहत आपण वावरात बसलो होतो, पण मग हार्वेस्टर काही लवकर आलं नाही. मग बाबाला घेऊन मी आलो होतो घरी. आणि मग संध्याकाळच्या टाइमला डाग रमेशला घेऊन मी आलो हार्वेस्टर वाल्याजवळ. पण मग ते म्हणत की 4 एकर राहिलं, ते 4 एकर काढणं झालं की तुमच्याच वावरात येतो डायरेक्ट. असं म्हणता की आम्हाला समजलं की आता डाग राहतच होते आपल्या वावरात हार्वेस्टर यायले. आणि झालं तसंच, रात झाली, आम्हाला भुका लागल्या, पण तरी हार्वेस्टरचा याचा काही पत्ता नव्हता. आणि मग बाबा आले तेवढाच जेवण करून, आणि याला काही समजत नाही, रात गीत काहीच नाही, फक्त मागे लागून येणार म्हणजे येणार. बाबा थांबले, मग तडीन मी आणि रमेश आलो घरी जेवण करायला. सकाळच्या 10चं जेवण करायला डाग रातचे 10 वाजले जेवण करायला. जेवण झाल्यावर डबल रमेशन मी आलो वावरात आणि बसलो रोडवर हार्वेस्टरची वाट पाहत. संध्याकाळी येतो करता करता हार्वेस्टर आला रातच्या 11 वाजे. गाडी आलं, डिझेल संपून गेलं. ते तरी बरं झालं की डिझेलची कॅन होती त्याच्याजवळ. डिझेल टाकलं, डाग हार्वेस्टरवर येऊन बसलो. म्हटलं आता रिस्क लेणारही नाहीये, डायरेक्ट माझ्या वावरात चला. शेवटी आलं मग आपल्या वावरात हार्वेस्टर आणि केली गहू काढायला सुरू. हार्वेस्टरवर बसलो तर सही, पण 2-3 उलट्यात मी पुरा फपुट्यानं पांडा होऊन गेलो. उतरलो हार्वेस्टरवरून खाली. म्हटलं काही बसायला पुरत नाही ते. हे भरली मग हार्वेस्टरची पहिली टाकीन केली टालीत खाली. आणि पहिल्या जाच्यात पाठ आली केवढी भरली. पण नाही ते नशिबाच्या भरोशावर शेती पुरत नाही असं म्हणून काहीच होत नाही. असा सोन्यासारखा गहू घरात आणायला आमच्या शेतकऱ्याला कष्ट बी तेवढेच करावे लागतात. 11 सुरू केलं तर 12:37 लोक गेला आपल्याला गहू काढायला. त्या बाद मग हार्वेस्टर निघालं. हार्वेस्टरच्या मागे गव्हाची टाली बी निघाली, टालीच्या मागे आम्ही बी निघालो घरी जायचं. शेवटी 4 महिने मेहनत करून पिकवलेला सोन्यासारखा गहू आला सुखरूप. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. आता आपला गहू काय भाव गेला, कुठे गेला हे पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या, एखादी चांगली कमेंट बी करून टाका. सर्वांना आपल्याकडून जय श्रीराम.